डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट। याआधी 2016 मध्येही स्फोट झाला होता। डोंबिवली दुर्घटनेमध्ये 6 कामगारांचा मृत्यू। उदय सामंतांची माहिती। डोंबिवलीतील कंपनी स्फोटामध्ये 4घांचा मृत्यू तर 20 ते 22 कामगार जखमी झाल्याची होती प्राथमिक माहिती। मृतांचा आकडा 6 वर। डोंबिवली MIDC स्फोटामध्ये जखमी झालेले नागरिक एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल। जखमींवर उपचार सुरू। डोंबिवलीतील MIDC फेज 2 मधील अनुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट। याआधी प्रोबेस कंपनीत असाच भीषण स्फोट झाला होता। डोंबिवलीच्या MIDC स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती। काही किलोमीटर दूरपर्यंतच्या इमारतींना जाणवली कंपनं। अनेकांचं नुकसान। डोंबिवलीत आग धुमस्तीच। परिसरामध्ये धुराचे मोठे लोट। बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती। अनुदान कंपनीच मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवला होता आणि त्याचं योग्यरित्या निरीक्षण होत नव्हतं। अनुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडे यांचा आरोप। डोंबिवलीतील घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं असून रेस्क्यू टीम काम करतेय। मुख्यमंत्र्यांची माहिती। स्फोट झालेल्या कंपनीमध्ये मेथाइल इथिल केटोन पेरॉक्साइड, ॲल्युमिनियम आयसोप्रोपोक्साइड आणि ऑर्गॅनिक पेरॉक्साइड बनवलं जात होतं। याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो। आग दुर्घटनेची चौकशी करून कडक कारवाई करणार मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटाची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी। आग आटोक्यात येण्यास संध्याकाळ होणार। श्रीकांत शिंदेंची माहिती। डोंबिवलीत स्फोट झालेल्या ठिकाणच्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्यात येणार। स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। डोंबिवली MIDC कंपनीमध्ये स्फोट। आमदार राजू पाटील यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी। डोंबिवली MIDC मधील अनुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद। जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही। याआधीही अशाच घटना घडल्या होत्या। डोंबिवली स्फोट प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वारंवार असे अपघात होत आहेत। औद्योगिक धोरणाबाबत सरकारचं दुर्लक्ष। डोंबिवली प्रकरणामध्ये अंबादास दानवेंचा आरोप। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। वातावरणामध्ये गारवा। नागरिकांना दिलासा। वर्ध्याच्या देवळी तालुक्यामधील मुरद गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा। 25 घरांवरील छप्पर उडालं। गावातील विजेच्या तारा तुटल्या तर अनेक झाडांचीही पडझड। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। काही ठिकाणी झाडांची पडझड। तर कोकणात गेले 10 दिवस सतत मान्सून पूर्व पाऊस। यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रायगडमधील 103 गावांना दरडीचा धोका। अति धोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश। स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबाच्या याद्या तयार। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार कैलास पाटलांकडून नुकसानाची पाहणी। नुकसानाबाबत महसूल आणि कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। जोरदार वाऱ्यामुळे चिपळूणमधील नागरिकांचं प्रचंड नुकसान। स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सरकारनं तत्काळ मदत करावी। आमदार शेखर निकम यांची मागणी। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये प्राथमिक बोलणी झाल्याची काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल। स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये मोबाईल जॅमर लावा। ठाकरे गटाची मागणी। बीड लोकसभा निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस। तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना अभिलेख तपासणीची सूचना। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतला मुंबईतील नाले सफाईचा आढावा। मुंबईमधील नाले सफाई समाधानकारक झालेली नाही आणि त्यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वतः नाले सफाईची पाहणी करावी। आशिष शेलारांची मागणी।
सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटलांची उपस्थिती. काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण. या स्नेह मेळाव्यामध्ये काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेलं स्नेहभोजन म्हणजे अधिकृत केलेल्या गद्दारीचा पुरावाच आहे. त्यामुळे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय विभूते यांची मागणी. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर आमदार निलेश लंके यांनी दुसरा व्हिडिओ केला पोस्ट. लंके यांनी बंदोबस्तातील ईव्हीएम जवळ गेलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ती व्यक्ती सीसीटीव्हीसाठी गेल्याचं दिलं होतं स्पष्टीकरण. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीची रोहित पवारांची मागणी. ही रोजगार मिळावा यासाठी की विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी? अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांचा सवाल. विशिष्ट जमिनीवरती एमआयडीसीचा आग्रह हा भूखंड घोटाळा असू शकतो, उमेश पाटील यांचं वक्तव्य. पालघर लोकसभेच्या विक्रमगड विधानसभेमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल. भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारे यांचा आरोप. करवीरचे काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचं निधन. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला लागला होता मार. उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या सरुधई नेतृत्व काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार पीएन पाटील यांना श्रद्धांजली. पीएन पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आमदार पीएन पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धांजली. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावलं. अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद मोहोळ हत्या प्रकरण सत्र न्यायालयामध्ये 2000 पानांचं आरोपपत्र दाखल. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुदतपूर्व शिक्षेपासून सोडण्यास विरोध करत गृह विभागाची सुप्रीम कोर्टात धाव. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर गृह विभागाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता. मुंबईमधील डिजिटल होर्डिंगचाही वाहतुकीला धोका असल्याचं समोर. पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवं धोरण तयार करून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती. यासाठी आयआयटी तज्ज्ञ आणि पालिकेतील अधिकारी अशी 6 जणांची समिती स्थापन. 1.5 महिन्यात समिती देणार अहवाल. अहमदनगर शहरामध्ये 83 अनधिकृत होर्डिंग तर 44 होर्डिंगचा परवाना संपुष्टात. या सर्व होर्डिंग मालकांना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश. सोमवारपासून होर्डिंग उतरवण्याची कारवाई करण्यात येणार. वाहतूक परवान्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही. 1 जूनपासून नवे नियम लागू होणार. ड्रायव्हिंग टेस्टसाठीही आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही. खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येणार. अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. 11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासून. अर्जाचा भाग 1 भरता येणार तर 10वीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार. आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत. आरटीई प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद. प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त. प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत 31 मे रोजी संपणार असून येत्या 10 दिवसात प्रवेश अर्जामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता. 3री ते 12वी साठीचा अभ्यासक्रम बदलणार. राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला. 3 जूनपर्यंत आराखड्याच्या मसुद्यावर अभिप्राय पाठवता येणार. जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल. सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य. मात्र यापुढे 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसणार. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची हजेरी. बिलासपूरमध्ये झालेल्या पावसाची दृश्य समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.